सो माझ्या ताईनी स्टोल्स आणले आहे, कारण की आमच्याकडे स्टोलची खूप कमी आहे. आम्ही एका दिवसाला अलटून पालटून वापरत होतो या ठिकाणी, पण आता नाही वापरणार. हा एक आहे, एकदम स्मूथ आहे बरं का, हा एकदम कॉटन आहे. हा एक आहे. त्याच्यानंतर माझ्या बहिणीला माहिती होतं हा कलर आपल्याकडे आहे, तरी पण तिने आणला आहे. हा एक आहे, 2 झाले. हा तिसरा आणि हा आईला दिलाय, हा चौथा. आईला ना असे आवडतात जग मग मला बघ, म्हणून तिने आवाला घेतला आहे. पण हा पण खूप स्मूथ आहे, चांगला आहे. सो मग हे एवढे आणले आहे आणि एक 80 रुपयाला आहे. मला हे दाखवायचं होतं. आणि माझ्या पप्पांचा डोळा सुजला आहे, कारण की पप्पाला कोणता तरी किडा चावला, असा चावला इथून नाही, इथून असं काय माहिती कसा चावला, असा चावला का असा चावला, पण पप्पाने असा केला. आणि तो किडा मी दाखवते की त्याने काय केलं डोळ्याचं. इतका चावलाय ना की बस कधी आता नको ना रे. आणि काय माहिती कुठं चावलंय नेमकं, इथं चावलंय, इथे चावलंय मध्ये का इथं चावलंय, मला तेच नको. असंच बोट टाकून देशील मध्ये डोळ्यात. एवढं. आता आम्ही हॉस्पिटलला जाणार आहे. हॉस्पिटलला जातो आणि माझा पण डोळा सुजलाय पा. काय माहित नाही का, माझ्या बापाला दुखणं झालं का सगळ्यांना दुखणं होतं घरात. मला जास्त दुखतं कारण की माझा बाप. आणि हिला जास्त दुखतं कारण पप्पा स्वतःला नवीन चष्मा वगैरे घेतील ना, तर तुला हेवा नाही होतो. असं हेवा नाहीये, पण राहू दे निकिता, मला सर्व माहिती. ठेव ना आईकडे. थांब, माझा हात खराब. हेवा देवाचं नाहीये, काय माहिती माझंही दुखतंय. मग पप्पा आता मी हॉस्पिटलला जाईल. हॉस्पिटलवाले काय म्हणता आय डोंट नो, बघू आता काय होतं काय नाही. ठीक आहे काहीच. आम्ही अग्रवाल हॉस्पिटलला गेलो, सुशील आय सेंटरला. मग पप्पांची टेस्ट झाली सगळी. आता आम्ही हॉस्पिटलला आलो आहे आणि पप्पांचा डोळा चेक केला आम्ही. आणि डॉक्टर बोलले की आतून नाही झाले, बाहेरून झालं. आणि पप्पाचा पुरा चष्माच बदलून टाकणार आहे आता आम्ही. माझा बी डोळा सुजला इथं, मला काही नाही, पप्पालाच. बाकी आता काय म्हणता बघू. तसं आतून काही नाही, बाहेरूनच सगळं काही गोष्टी ऑब्झर्व झाल्या आहे. आणि आम्ही आता घरी आलो आहे आणि पप्पांना मेडिसिन वगैरे दिली आहे. आता पप्पा जेवता आणि मेडिसिन घेऊन झोपून जातील. तसं पप्पा ठीक होऊन जातील लवकर. आणि तनुकी वाट बघते, कारण की तिला बाहेर जायचं. तनुकी वाट बघते, खूप क्यूट बाळ आहे. केव्हाची वाट बघते, बसली बघा कशी, ती केव्हाची वाट बघते बाहेर जायची. पण मी आत्ता आली ना म्हणून. पण आता तिला थोड्या वेळात घेऊन जाते मी तनुकी सोबत. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.